नमस्कार मित्रांनो, इव्होल्यूशन हब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजपासून आपण आगामी रेल्वे भरती ग्रुप डी साठी जी परीक्षा होणार आहे त्यातल्या विषयाची ऑनलाईन क्वेश्चन बँक सुरू करत आहोत। तर त्याचाच एक भाग आज विज्ञान विषय हा घेतला आहे आणि नेहमी विचारले जाणारे जे संभाव्य प्रश्न आहेत त्यांची यादी मी इथे दिलेली आहे। तर प्रत्येकाने कृपया हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघावा आणि याचा सगळ्या प्रश्नांचा आढावा घ्यावा आणि ते प्रश्न लक्षात ठेवावे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत याचा जास्तीत जास्त फायदा होईल। प्रश्नांना सुरुवात करू। मानवी शरीरातील सर्वाधिक लांबीची पेशी कोणती? आरबीसी, रक्तपट्टिका, चेतापेशी, डब्ल्यूबीसी। तर त्याचं उत्तर आहे चेतापेशी ही सर्वात लांब पेशी आहे। कोणत्या घटकामुळे झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती येते? जस्त, सल्फर, मॅग्नेशियम, कार्बन। तर याचं उत्तर आहे सल्फर। सल्फरमुळे रोगप्रतिकारक शक्ती येते। झोपेमध्ये माणसाचा रक्तदाब हा कमी होतो, जास्त होतो, कायम राहतो, शून्य होतो? तर झोपेमध्ये हा रक्तदाब नेहमी कायम असतो। त्यानंतर फुफ्फुसाचे रोग होण्यास टिंबटिंब कारणीभूत असते? पारा, नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोकार्बन, सल्फर डायऑक्साईड। त्याचं उत्तर आहे नंबर 2 नायट्रोजन ऑक्साईड। त्यानंतर आधुनिक जैवतंत्रज्ञान टिंबटिंब पातळीवर कार्य करते? अणू, रेणू, अणू व रेणू यापैकी नाही। तर त्याचं उत्तर आहे नंबर 2 रेणू। टिंबटिंबमुळे दुधाचा रंग पांढरा होतो? तर त्याचं उत्तर आहे नंबर 3 केसिन। त्यानंतर मानवी शरीराचे तापमान समतोल राखणारी ग्रंथी कोणती? पीयूषिका, थायरॉइड, एड्रेनल, हायपोथॅलमस। तर हायपोथॅलमस हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे टायफॉइड ह्या रोगाचा प्रादुर्भाव कोणत्या अवयवाला होतो? तर टायफॉइड या रोगाचा प्रादुर्भाव हा यकृत ह्या अवयवाला होतो। त्यानंतर शरीरातील केस व नखे टिंबटिंबची बनलेली असतात? तर शरीराची केस व नखे ही प्रथिनांपासून बनलेली असतात। त्यानंतर कोणत्या रोगामुळे घशाचे स्नायू ताठ होतात व वेदना होतात? पोलिओ, विषमज्वर, रेबीज, एड्स। तर त्याचं उत्तर आहे रेबीज। त्यानंतर मानवाच्या चेहऱ्यामध्ये किती हाडं असतात? मानवाच्या चेहऱ्यामध्ये किती हाडं असतात? तर ती 14 हाडं। नेक्स्ट, मुंगीच्या दंशामध्ये कोणते ॲसिड असते? तर मुंगीच्या दंशामध्ये हे फॉर्मिक ॲसिड असते। त्यानंतर मानवी शरीराच्या वाढीसाठी किती खनिजे आवश्यक असतात? तर मानवी शरीराच्या वाढीसाठी ही 24 प्रकारची खनिजे आवश्यक असतात। इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या मदतीने पदार्थाची प्रतिमा किती पटीने वाढवता येते? तर त्याचं उत्तर आहे नंबर 3 2 अब्ज पटीने। त्यानंतर प्रकाशातील रंगांपैकी कोणत्या रंगाचे वनस्पतींद्वारा तीव्र शोषण होते? तर त्याचं उत्तर आहे नंबर 2 निळा व लाल। त्यानंतर काही वन लाइनर क्वेश्चन्स जे नेहमी परीक्षेत विचारले जातात त्यांचा आपण थोडासा संदर्भ बघू। विटॅमिन ई याला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे टोकोफेरॉल असं विटॅमिन ईचं दुसरं नाव आहे। त्यानंतर आहे भारत सरकारने भेसळ प्रतिबंधक कायदा कोणत्या साली केला? तर उत्तर आहे 1954 साली। हाडांच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे एस्टिओलॉजी। आणि त्यानंतर मानवी शरीरातील रक्तदाब कोणामार्फत नियंत्रित केला जातो? तर उत्तर आहे ॲड्रिनल ग्लँड। आणि नंतर दालचिनी कोणत्या झाडापासून मिळवतात? त्याचं उत्तर आहे सिनॅमोन या झाडापासून। एक्सरेचा शोध कोणी लावला? तर त्याचं उत्तर आहे रॉन्टजेन याने लावला। भारतीय आयुर्वेदाचा जनक कोणाला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे चरक हा भारतीय आयुर्वेदाचा जनक होता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही संभाव्य प्रश्न आहेत जे वारंवार ग्रुप डीच्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत। जर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला तर हे प्रश्न तुम्हाला त्यात नक्की सापडतील। तर अशाच पद्धतीने आपण भाग 2 आज सायंकाळी किंवा उद्याला आपण प्रकाशित करणार आहोत। तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा आणि माझे वेळोवेळी अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज याला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।